नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। कलेला वयाची मर्यादा नसते असं का म्हणतात? अर्थात याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती मी मागच्या आठवड्यात जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलत आणि त्या व्हिडिओमध्येच पण कलेची आवड असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याविषयी थोडंसं बोललो होतो। कला ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे याविषयी देखील आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। आजच्या व्हिडिओचं टायटल वाचून तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केलायत आणि तुम्हाला देखील हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं असं का म्हणतात की कलेला वयाची मर्यादा नसते। आणि जास्त करून आता सोशल मीडियामुळे आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी या खूप इझिली आता आपण बघू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो। अर्थात आता आनंद हा विषय निघालाच आहे, त्यामुळे प्रत्येक वयातला आनंद हा वेगळा असतो। म्हणजे अगदी 1 महिन्याचं बाळ असेल तर त्याला आईच्या होणाऱ्या स्पर्शाने मिळणारा आनंद वेगळा असतो आणि आपण खूप मोठे झाल्यानंतर म्हणजे आजी-आजोबा झाल्यानंतर नातवंडांचा होणारा जो स्पर्श आहे त्या स्पर्शाने होणारा आनंद देखील वेगळा असतो। म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचंय की आनंद जसा आपण प्रत्येक वयामध्ये घेऊ शकतो तसंच कलेचा आस्वाद देखील आपण प्रत्येक वयात घेऊ शकतो। त्यामुळे कला ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही वयात आपण शिकू शकतो आणि अर्थात तो जो आनंद आहे तो आपण कलेमुळे स्वतः देखील घेऊ शकतो आणि दुसऱ्याला देखील तितकाच आनंद आपण देऊ शकतो। जसं आपण कुठल्याही गोष्टीचं शिक्षण घेतो म्हणजेच अर्थात ज्ञान जे आहे ते आपल्यामध्ये बाहेरून आत जातं, पण कला ही अशी एकमेव गोष्ट आहे जी आपल्या कल्पनेतून आणि आपल्या आतून बाहेर येते। म्हणजे जर संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठलंही शिक्षण कुठलीही विद्या ही तालासारखी असते, म्हणजे जी दिसते जी मोजता येते, पण कला ही त्या तालामधल्या लयीसारखी असते की जी दिसत नाही पण जाणवते। किंवा जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये चित्रकलेविषयी बोललो होतो तर चित्रकलेतलं उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षण हे रंगांसारखं असतं, म्हणजे रंग आपल्याला दिसतात, पण कला ही त्या रंगांच्या छटांसारखी असते। म्हणजे त्या रंगांच्या छटा नेमक्या कशा पद्धतीने मिसळल्या आहेत हे आपल्याला शोधता येत नाही। सूर, ताल, रंग या सगळ्या गोष्टींना कशाचं बंधन नसतं, तर मग कला शिकण्यासाठी वयाचं बंधन का असेल? त्यामुळे तुम्ही कुठल्याही वयात कला शिकू शकता। हां, पण जर कलेला तुम्हाला व्यावसायिक रूप द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला एका ठराविक वयात कलेचं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि तितकीच त्या कलेची तालीम होणं देखील गरजेचं आहे। पण अर्थात जर व्यावसायिक रूप तुम्हाला पुढे द्यायचं असेल तर, पण तुम्हाला निर्मळ आनंद जर कलेमधून घ्यायचा असेल आणि स्वतः ती कला अनुभवायची असेल आणि तो आनंद तुम्हाला जो मिळालेला आनंद आहे तो तुम्हाला दुसऱ्यांना देखील द्यायचा असेल, तुमचं आयुष्य हे खूप सुंदर करायचं असेल तर मात्र तुम्हाला कला शिकण्यासाठी कुठलंही वयाचं बंधन नाहीये। आता आपण जसं व्यावसायिक रूप जर तुम्हाला कलेला द्यायचं असेल याविषयी बोललो, तसंच लहान वयात म्हणजे 5-6 वर्षांचंच आपलं मूल असताना आपण एखाद्या संगीत विद्यालयात गेलो आणि जर विचारलं की याला तबला शिकवायचा, याला हार्मोनियम शिकवायची आहे, किंवा लहान मुलीला जर आपण नृत्य शिकण्याची तिला आवड असेल पण तुम्हाला लहान वयातच तिला शिकण्यासाठी पाठवायचं असेल तर कलेचे शिक्षक, गुरु आपल्याला सांगतात की साधारण 7 ते 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एखादं वाद्य किंवा नृत्य शिकायला सुरुवात केली तर काही हरकत नाही। यामागचा उद्देश असा आहे की त्या मुलीची, त्या मुलाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता असणं देखील गरजेचं आहे आणि तरच तुम्ही या कलांचा आस्वाद खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने घेऊ शकता। पण मग जर अगदी लहान वयातच कलेची आवड निर्माण करायची असेल, याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, तर म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षाच्या मुलांना, मुलींना नेमकी कुठली कला शिकवायला सुरुवात केली पाहिजे? तर अर्थातच छान गाणं तुम्ही शिकवू शकता। शारीरिक क्षमता जी आपण आता वादन किंवा नृत्य या विषयांमध्ये अगदी विशिष्ट पद्धतीने लागते, तर तसं अगदी लहान वयामध्ये अर्थातच कलरिंग करणं किंवा छान बालगीतं म्हणणं, अलंकार म्हणणं या सगळ्या गोष्टी अगदी लहान वयापासून खूप छान अशा मुलं शिकू शकतात आणि अर्थात कलेची आवड निर्माण त्यांना होऊच शकते। त्यानंतर मिड एजमधल्या मुलांना मात्र कलेमुळे सादरीकरणाची देखील संधी मिळते, कारण की शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात किंवा तुम्ही एक विशिष्ट पद्धतीच्या विद्यालयामध्ये जर तुम्ही शिकत असाल तर त्या विद्यालयाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, वेगवेगळे उपक्रम असतात। या सगळ्यामुळे खूप छान असं सादरीकरण
या वयातली मुलं करतात आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा असतो की या वयाच्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप छान असा आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याचबरोबर लोकांशी त्यांचा संवाद देखील वाढतो. त्यानंतर प्रौढत्वाकडे गेल्यानंतर आता आपण मोठी लोकं देखील बघतो की जे गायन शिकत असतात, हार्मोनियम, तबला, चित्रकला, सिंथेसायझर अशा बऱ्याच गोष्टी मोठ्या वयाची लोकं देखील शिकत असतात. मग त्यांनी नेमका त्या वयात शिकण्याचा त्यांचा उद्देश काय आहे? तर त्या वयात त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टींच्या आणि वर्तमानाची सांगड घालून त्यांचा भविष्यकाळ कलेमुळे अतिशय सुखकर आणि आनंददायी होतो आणि म्हणूनच कलेची साधना आपण कुठल्याही वयात करू शकतो. कला ही आपण कुठल्याही वयात शिकायला सुरुवात करू शकतो आणि कलेचा आनंद आपण स्वतः घेऊ शकतो आणि दुसऱ्याला देखील तितकाच आनंद देऊ शकतो. आता मगासपासनं मी खूप वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, पण त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळे व्हिडिओज बघताना तुमच्या मनात येत असेल की मलाही एखादी कुठलीतरी कला शिकायला आवडेल आणि ती शिकायला सुरुवात करायला हरकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. पुण्यामध्ये कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे आमचं. 1995 सालापासून कलातीर्थ विद्यालय संगीत क्षेत्रात काम करतंय. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आमचं कलातीर्थचं फेसबुक पेज देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आमच्या विद्यालयामध्ये गायन, हार्मोनियम, तबला, सिंथेसायझर, चित्रकलेमध्ये अनेक असंख्य प्रकार म्हणजेच अगदी कार्टून ड्रॉइंग, डूडल ड्रॉइंग, पोर्ट्रेट, कलर पेन्सिल, ऑइल पेंटिंग, एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम्स, NID ड्रॉइंग एक्झामची तयारी ते मंडाला आर्टपर्यंत सगळ्याच गोष्टी. गायनामध्ये देखील अर्थात क्लासिकल, सेमी क्लासिकल, बॉलिवूड म्युझिक, हार्मोनियम, तबला म्हणजे अर्थात भरपूर गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी खूप आनंदाने, खूप सोप्या पद्धतीने अशा शिकू शकता आणि ते ठिकाण म्हणजे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय. सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेले आहेत. आजच जॉईन करा कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय. व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगते की एक चायनीज गोष्ट आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ती माहिती पण असेल की ₹1 जर आपल्याला दिला तर 50 पैशाचे तुम्ही तांदूळ घ्या आणि 50 पैशाचा गुलाब घ्या. तांदूळ तुम्हाला जगवेल आणि गुलाबाचं फूल तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. तर हे गुलाबाचं फूल म्हणजेच कला आहे. त्यामुळे माणसाने कलेचा व्यासंग त्याच्या कुठल्याही वयात त्यांनी घ्यावा आणि कायम घेत राहावा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.